माझे नाव गणपत मारुती बंडलकर, राहणार पेरणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मला छातीत रविवारी इथं वेदना होत होत्या। त्या वेदना झाल्यामुळं मला वाघोलीमध्ये काय ते वाघोलीमध्ये ॲडमिट करण्यात आलं। तिथे गेल्यावर त्यांनी ते EGC केलं। त्यांनी सांगितलं की तुमचे ब्लॉकेज आहे, तुम्हाला ते अटॅक आलेला आहे, तर तुम्हाला त्याचं ऑपरेशन करावं लागेल। तर ते सांगितल्यामुळं ते त्याचं ठरलं। तर आमचे नातेवाईक, आमचे बंधू 2023 साली माधव बागला आले, तर त्याला पण असं अटॅकचं प्रमाण झालं। तर त्यांनी इथे येऊन त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं योग्य झालं। त्यांनी आम्हाला ती माहिती दिल्यामुळं आम्ही माधवबागला आलो। माधवबागला आल्यानंतर त्यांनी आमचे सगळे स्टॉपनी चांगल्या प्रकारे हे केलं आणि नाही का सेवा केली। त्यांचं ते पंचकर्म, त्यांचे नाही का रिपोर्ट, हे ते तिथलं जेवण, नेत्यांनी चालायला सांगितलं नव्हतं मला, तर तिथून त्यांची गाडी, त्या गाडी घेऊन पंचकर्माला न्यायचं, पंचकर्मावरून परत रूमवर आणायचं, रूमहून जेवायला आणायचं, जेवून परत रूमवर सोडायचं। चांगल्या पद्धतीने आमची सेवा केली। वजन किती होतं? माझं वजन त्यावेळेस 95 किलो होतं, आता 91 किलो आहे। आणि चालताना पहिला दम लागायचा, तर आता चालताना दम लागत नाही। पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुम्ही जास्त काय चालू नका, पुढच्या वेळेस आले ना की मग तुम्हाला ते व्यायाम देणार आहे। डॉक्टरांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की छाती बिती एकदम ओके, तर म्हणले तुमच्या किडन्या दोन्ही चांगल्या आहेत, लिव्हर चांगलं आहे, आणि तुमचं आपण जे नाही का काय म्हणतो आपण ते रक्ताचं ते शुगर, तर शुगर पण ते म्हणले चांगली 1 नंबर आहे। तर त्याच्यावर गोळ्या चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे। ते म्हणले आता पुढच्या 12 तारखेला आले ना की मग तुम्हाला व्यायाम वगैरे करून तुम्हाला हे करू म्हणले होते।